अँड बॅक टू नावन क्रिकेट. पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातोय चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. तर चला श्री बेताल कोपर या संघाच्या तर सलामी गोलंदाज आपण श्री बेताल कोपर या संघाचा मनोहर. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक करतो. स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज श्रीनाथ आणि मधुकर. श्रीनाथ आणि मधुकर ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रमण झाली. पंचांना बिंदीचा आपण टाइम सेट करायचा. फक्त 20 मिनिटाचा अवधी आपण सेट करायचंय. आणि यानंतर प्रथम कुमार चाविंद्रा विपक्ष तालाली या दोन संघांमधून सामना होणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघ नाही आपण चेंडूवर या घनगटाचा प्रार्थ चेंडू ऑन साइडला येतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या दोन धावा श्रीनाथच्या बॅट मधून आपण पाहतोय. दोन धावा मनोहर. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज समतो मनोहर. या ठिकाणी आता चेंडू सुंदर असं धाव अतिशय उत्कृष्ट फटका. दोन शतरक्षक चेंडूचा पाठलाग करता आउट फील्ड मधून आणि सहजगत्या एक दोन धावा करण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त होते. फलंदाज श्रीनाथ याला या दोन धावांनी संघ धावसंख्या होती बिनबाद 4. मनोहर आणि या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका. बघूया अजित काय घडतंय. बड कॅच डे ऑफ कॅच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मित्र. अप्रतिम झेल मागच्या सामन्यामधून ज्यानं तब्बल 3 झेल कलेक्ट केले तोच पुन्हा एकदा अगेन्स्ट उमेश अतिशय प्रतिम झेल कलेक्ट करतोय. डे ऑफ कॅच म्हटलं तर निश्चितच वावगं ठरणार नाहीये. आपला 3 झेल कलेक्ट केला होता. चेंडूला निश्चित फोर्स करतो. चेंडू वाडिश लॉंग ऑन सीमेवर ट्रॅव्हल झाला होता आणि क्षेत्ररक्षक उमेशाच्याकडून कुठल्या प्रकारची चूक झाली नव्हती. अप्रतिम झेल कलेक्ट झाला होता. श्रीनाथच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. पुन्हा एकदा मनोहर स्ट्राईक रोटेट करतोय. नेक्स्ट फलंदाज मधुकर मागच्या सामन्यामधून ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. नेक्स्ट फलंदाज झेलून जातोय. या ठिकाणी मात्र निश्चित आपण पाहिलं होतं चेंडूला हुक करण्याचा मनसुबा. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडूचा पंच वायची खून. या स्पर्धेचे स्ट्रायकर पंच सुनील म्हात्रे. एक अवांतर धावणे संख्या धावसंख्या वाढते ती 5. 1-5. पुन्हा एकदा मनोहर लेफ्टन ओरचा मारा. चेंडू निश्चितच हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खाली बघूया. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो की नाही. मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. हलक्यात फक्त चेंडू थोडसा ऑफ साइडला केलं होतं. थोडस चेंडू लँडिंग झालं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करता आला नाही. झेल सुटतो. जीवदान मिळतं. 2 धावा करण्याची संधी. 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती 7. आणि या ठिकाणी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका मधुकरच्या बॅट मधून सुंदरसा चेंडूला स्वीप केला जातो. अतिशय देखणा फटका. चेंडू स्कोअर ऑफ विकेट. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक चौकार दंडनी चौकार येतोय आणि या चौकारून संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते ती 11. 11 रन. लॉस ऑफ 1 विकेट अँड फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा मनोहर स्ट्राईक रोटेट करतो. डावखुरा फलंदाज मधुकर. या ठिकाणी थोडस ऑफसाइड चेंडूला स्टेअर केलं जातं. दुसऱ्या डाव घेण्याचा आत्मघात की प्रयत्न सफल होतो आणि निश्चितच मधुकर याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. याचं कारण याच्या मागचा इतिहास आपण बघतोय की रणनीती आपण पाहतोय.
कारण की नवीन फलंदाज या ठिकाणी पाचारण करायचं असतं आणि तीच रणनीती आपण अष्टविनायक ठाकूरवाडा संघाच्या माध्यमातून पाहतो. अंतिम चेंडूवर फलंदाज धावची सोडून बाद होतोय, मात्र बाद होणं हा एक निमित्त असतं, या मागचं एक कारण फार वेगळं असतं, एक रणनीती असते खेळाची. गणेश जातोय मागच्या सामन्यामधून ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. निश्चितच मनोजी म्हणे सामना जर विजय संपादित करायचा तुमचं गेम प्लॅन फार महत्वाचं असतं, रणनीती फार महत्वाची असते विजयासाठी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-12 एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. श्रीनाथ आणि मधुकर ही जोडी मात्र तंबूच्या आश्रय आहेत. आता मात्र गोलंदाज रमेश येतोय मागच्या सामन्यामधून ज्यानं अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. स्ट्राईक रोटेट करतो जैन, नॉन स्ट्राईक साठी गणेश. निश्चितच आपल्या फॉलो थ्रो मध्ये कुठेतरी चुकतोय. पंच डेड बॉलचा इशारा करतात, कुठल्या प्रकारची फेक नाहीये चेंडूची. पुन्हा एकदा सज्ज मार्गस्थ पंचांकडे गाठ घेतो, लॉंग रन अप, पंचांना क्रॉस करतोय, रॅटम ओव्हरचा मारा. चेंडूला निश्चितच हुकचा मनसुबा आपण पाहिला. फलंदाज चपलोजा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. जैन स्ट्राईक रोटेट करतो, जैन नॉन स्ट्राईक साठी गणेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहिलं होतं, फलंदाज शफल झाला होता, फ्रंट फुट झाला होता. चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता, मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क मिडल बॅट चेंडू घेता येत नाहीये. जैन याला पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. रमेश पुन्हा एकदा लॉंग रन पंचांना क्रॉस करतो, राईट मोडचा मारा, स्ट्राईक रोड करतो जैन. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडू ऑन साइडला येतो, उमेश आउटफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. भिवंडीचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ भिनार, मेरी आवाज मेरी पहचान. निश्चित या स्पर्धेसाठी समानन कक्षामध्ये शुभ आगमन होते, म्हणजे परममित्र तालुका क्रिकेटचा बुलंद आवाज संदेशजी वखारे. वेलकम वेलकम वेलकम. रमेश पुन्हा एकदा सज्ज, स्ट्राईक रोटेट करतो गणेश. या ठिकाणी मात्र निश्चितच चेंडू सुंदरसा स्कोअर करता फटका, अतिशय देखणा फटका, टायमिंग उत्तम होतं, प्लेसमेंट अतिशय चांगलं होतं, मात्र आउट फील्ड मधून त्यापेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकदा पुन्हा तिसऱ्या डावीचा प्रयत्न आणि मात्र तिसरी धाव. रनिंग मध्ये अतिशय सुंदर आपण पाहिली. दोन फलंदाज चांगला समन्वय, चांगलं समन्वय पाहतो. दोन फलंदाजांमधून 3 धावा अर्जित केल्या जातात. 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 16. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. रमेश संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र निश्चितच चांगला चेंडू लेग बाईटच्या रूपाने एक धाव केली जाते. स्ट्रायकर पंच सुनील मात्र यांच्याकडे लेग बाईटचा इशारा, एक धावेचा निर्बळा, धावसंख्या 17. पुन्हा एकदा गोलंदाज रमेश. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम फटका बघूया, मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि निश्चित मात्र जैन हा फलंदाज धावची सोडून बाद होतो. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 19. 3 बाद 19. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेली उरी 12 चेंडू. मग बघूया अष्टविनायक ठाकूरवाडा संघ कुठपर्यंत मजल मारतोय.
तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 19. अजूनही उर्वरित बघूया 12 चेंडूमध्ये अष्टविनायक ठाकूरवाडा संघ कुठपर्यंत मजल मारतोय, कुठपर्यंत धावांचा डोंगर रचतोय. तर तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. मागच्या सामन्यामधून ज्यानं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट षटक हाताळले. वेलकम किरणजी पाटील, वरालदेवी क्रीडा मंडळ न्यू 40 संघाचे सर्वेसर्वा किरणजी पाटील. या ठिकाणी मात्र मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, अतिशय अप्रतिम फटका संतोषाच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि म्हणून याच्या पहिल्या चेंडूवर घणाघाती असा प्रहार. धावसंख्या वधारते, धावसंख्या होते ती 25. वरालदेवी क्रीडा मंडळ न्यू 40+ ताडाली या संघाचे सर्वेसर्वा करता धरता सन्मान्य किरणजी पाटील यांचा ठिकाणी शुभागमन होते. वेलकम. आपण जर कुठे प्रेक्षक मध्ये असेल तर आपण लगेच व्यासपीठावर मंचावरून विराजमायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. अरविंद रायटम राऊंडचा मारा. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार संतोषाच्या बॅट मधून येतोय. मागच्या सामन्यामधून ज्यानं विकेटची हॅट्रिक साधली होती प्रथम कुमार चामिंद्रा विपक्ष वरालदेवी तडाली या दोन्ही यजमान संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच वरालदेवी तडाली विपक्ष प्रथम कुमार चामिंद्रा या दोन संघांमधून नाणेफेक केली जाणार आहे. चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. वेलकम किरणजी पाटील. एक ड्रेसिंग अंदाज मध्ये किरणजी पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन. वेलकम. आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर यायचे. प्रथम कुमार चामिंद्रा संघाचा संगणक दिलीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनापासून स्वागत. त्याचबरोबर ताडाई संघाचा संगणक ही या ठिकाणी उपस्थित. आपले मनापासून स्वागत. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग 4 संपल्यानंतर आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. या ठिकाणी मात्र अंदाजाने चेंडूला सोडून दिलं जातं. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करताय. अवांतर दामनी संघाची धावसंख्या वाढते ती 33. लॉस ऑफ 3 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. या ठिकाणी मात्र अतिशय देखणा फटका गणेशाच्या बॅट मधून बेट करतो शत्रुला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड दमदार चौका येतो शानदार. चौकान संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते ती 37. 37. अतिशय देखणा फटका. चेंडू सुंदरसा स्वीप केला. चेंडू मिडीकुर सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय चांगला फटका आपण ज्याच्या बॅट मधून पाहिला. गणेश एक टायमिंग सुंदर होतं आणि फटक्यामध्ये ताकद कमी आणि युक्तीचा जास्त वापर होता. अरविंद अक्रॉस द लाईन थोडस आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू शॉर्ट मिडू केला जातो. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धाबा कंप्लीट. वेलकम घरतजी. वेलकम या स्पर्धे आकाशजी घरात. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. प्लीज आपण दांडवर कक्षामध्ये व्यासपीठावरून बसायचं आहे. कारण मित्र तालुका क्रिकेट मधून रजनी स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमात आपण भव्य दिव्य आयोजन पाहतो. तालुक्यातील सर्वात बिग स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पाहतो आकाश घरत जे असतील, मग आमचे श्याम घरत असतील. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गणेश याचा फसतोय. पंच लेग बाईचा इशारा करतात आणि ह्याच बरोबर संघाची धावसंख्या एकदम पुढे सकते ती 40. तालुका क्रिकेट मध्ये सर्वात बिग इव्हेंट स्पर्धा डे नाईट स्पर्धा ज्यांची किती झाल्या षटक क्रमांक 3 संपतोय. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर अष्टविनायक ठाकूरवाडा संघाची धावसंख्या होती ती 40.
40 रन, लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर सेकर येतोय, संघातील सर्वात महत्वाचा टमकर गोलंदाज. चला पुढे दोन्ही संघांना विनंतीशीर आपण लगेच नाणेफेक टॉस बॉक्स मध्ये द्यायचा आहे. आणि मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं वरालदेवी न्यू पॉलिटिकल संघाच्या सर्व करता धरता किरणजी पाटील, त्याचबरोबर आकाशजी घरत, आपण आपल्या शुभ असते या दोन संघामधून नाणेफेक करायची आहे. चेंडूला पूल केलं तर खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र बीट करतो क्षेत्ररक्षण, चेंडू समोरच्या बाहेर जातोय चौकार. आपण केशव याला पाहिलं होतं मिड विकेटला. शेखर याच्या पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं अतिशय उत्कृष्ट फटका 4 धावांसाठी. मला वाटतं गणेशाच्या बॅट मधून संघात धावसंख्या होती ती 44. आता मात्र टेस्टच्या अंदाजाने पुन्हा एकदा चेंडूला सोडून देतो लेक्स्टमच्या अतिशय फार बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक धावसंख्या एक धावाने पुढे सकते ती 45. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. तालुका क्रिकेट के बोधी मशहूर क्रिकेटर महेंद्र कामनकर आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. महेंद्रजी, आपण जर कोणी प्रेक्षकांमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान जाय. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती आहे महेंद्रजी कामनकर. कल हम जरूर देखेंगे बिग मैच, बड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला. A1 बिनार विपक्ष विक्रम स्पोर्ट्स वडनगर, दोनों के बीच में कल जरूर देखेंगे कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला. और जरूर देखेंगे संदीप जी बखरे वहां पर कोचिंग करते या ठिकाणी मात्र बिग हिट. व्हेरी नाइस टोक. अतिशय सुंदर फटका, प्रेक्षण फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका. चेंडू बॅट फळीमध्ये जबरदस्त रंगमाळी, चेंडू बॅट मध्ये जबरदस्त रणकांदन, चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय, षटकार संघात धावसंख्या वधारते, सस्ते नटते, पोकते बहारते. धावसंख्या 55 आणि वैयक्तिक 25 या धावसंख्येकरता गणेशाला आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट खेळी ज्याने केली होती 35 धावांची वंडन आर्मी, धावांचा डोंगर, धावांचा लतीफ आपण पाहतोय. 55 लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे. अजूनही मला वाटतं 3 चेंडूंची खेळी शेष आहे. पुन्हा एकदा सेकर टू गणेश. सुंदर असा स्क्वेअर काढा, अतिशय देखना फटका, व्हेरी नाइस टॉप, अप्रतिम फटका, अतिशय चांगला फटका. वेट केलं होतं कुठेतरी चेंडूचं आपण पाहिलं तर टायमिंग उत्तम होतं. ऑप्शन तर थोडासा बाहेरचा चेंडू सुंदर असा बॅकवर्ड जाऊन चेंडू सुंदर स्क्वेअर कट केलं पण चेंडू पॉइंट सीमारेषेकडे बाहेर जाणारा एक दणदणीत चौकार. पुन्हा एकदा गणेशाच्या बॅट मधून येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 धावाने पुढे सकते ती 59. मागच्या सामन्यामधून आपण पाहिलं होतं अष्टमी ठाकूरपडा संघाने अतिशय उत्कृष्ट पुन्हा एकदा चेंडू सुटचा फटका, अतिशय देखना फटका. बघूया एक्झिट काय घडतंय, चेंडू कुठं ट्रॅव्हल झालंय, कुठं एक्झिट पडलंय सीमारेषेच्या आत की बाहेर. स्वयंसेवक आम्हाला सांगायचं काय षटकार आहे आणि चेंडू जातोय कॅल्क्युलेटर षटकार. गणेशाच्या बॅट मधून अतिशय जबरदस्त फटका आपण पाहिला. सुंदरसा चेंडूला स्वीपचा फटका होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड लेग्सच्या बाहेर जाणारी दणदणीत षटकार. आणि पुन्हा वैयक्तिक 35 या धावसंख्येत खेळताना गणेशाला पाहतोय. संघाची धावसंख्या 6 धावांनी पुढे सकते ती. धावसंख्या होती ती 65. अंतिम चेंडू
अजूनही एक चेंडू शेष आहे आणि बघूया गणेश अंतिम चेंडूवर काय. अराउंड द लेग त्रिफलाची सफल झाला होता. इष्टानं सोडून खेळण्याचा प्रयत्न आपण गणेशाचा पाहिला होता, मात्र उत्तम चेंडूची फेक झाली होती. अराउंड द लेग त्रिफलाची फलंदाज गणेश बाद होतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे ती 65 आणि विजयाचं लक्ष 66 धावांचं. चला पुढील दोन संघ आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं किरणजी पाटील, त्याचबरोबर आकाशजी घरात आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. हॅलो. तर पुढील सामन्याचं नाणेफेक केले जाणारे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बऱ्हालदेवी ताडाली या संघाचे सर्वे सर्व किरणजी पाटील यांच्या शुभ हस्ते या महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक केले जाणार. दोन्ही संगणक आपण लगेच याचा टॉस बॉक्स मध्ये ताडाली संघाचा संगणक आणि प्रथम कुमार चामिंद्र संघाचा संगणक दिलीपजी प्रवीणजी पाटील आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं प्लीज. संदेश. यस, थँक्यू व्हेरी मच मोहन दादा भोईर. तर चला दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेकी उडवली जाईल या ठिकाणी. सर्व किरण पाटील आपणास देखील विनंती आहे आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. वेलकम. दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी आलेले आहेत. आमचे मान्यवर देखील या ठिकाणी आहेत. किरणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस उडवणार आहोत. प्रथम आपण नाण्याच्या दोन बाजू पाहूया. एका बाजूला स्वर्गीय बलवंत पाटील, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय तुफान क्रिकेट 40+ पिंपलास. स्वर्गीय बलवंत पाटील असा कॉल देण्यात आलाय, मात्र या ठिकाणी नाणेफेकी जिंकली ताडाली संघाने. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर जाऊन स्थानापन्न व्हा. टॉस या ठिकाणी जिंकलाय प्रवीण पाटील माझ्या समवेत आहेत. काय करणार? फिल्डिंग येणार. क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? पुढचा समोरचा संघ जरा बलाढ्य आहे, त्यांना कमीत रनामध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करूया. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35-40. या स्पर्धेबाबत थोडक्यात स्पर्धा तर इंटरनॅशनल सारखीच आहे. बलवंत दादा गेले सोडून आपल्याला, आता त्यांच्या स्मृतीने हा हे ठेवलेला आहे, कार्यक्रम ठेवलेला आहे, तो चांगला आहे, मस्त. धन्यवाद. सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. त्यानंतर दिलीप पाटील चाविंद्र संघाचे संगणक माझ्या समवेत आहे. प्रथम तर मला हे सांगा की टॉस जर जिंकला असता तर तुम्ही काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग असते. आता मात्र पाहिजे ते घडत नाहीये, फलंदाजी करायची आहे. 4 षटकाच्या सामन्यामध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40च्या पुढे मारणार. कशा प्रकारची रणनीती असेल? कारण आपण ताडाली संघाचा विचार केला तर हा देखील एक चांगला संघ आहे. यांच्या समोर खेळत असताना कशा प्रकारची रणनीती असेल? आमच्याकडे चांगले खेळाडू बॅट्समन सुद्धा चांगले आहेत, 5-6 जण, त्याच्यामुळं आम्ही तो प्रयत्न करणार. या स्पर्धेबाबत थोडक्यात स्पर्धेचं सांगायचं बोलल्यानंतर आमच्या मंडळामधनं आमचे बळवंत दादा निघून गेल्यामुळे आम्हाला तो तेवढा उत्साह राहणार नाही. तरीसुद्धा आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला हजर आहोत. सुंदर कार्यक्रम केलेला आहे, ट्रॉफ्या वगैरे भव्य आहेत, त्याच्यामुळं खूप छान आयोजन आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे की नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी झालाय, जिंकलाय ताडाली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे, फलंदाजीसाठी चाविंद्र संघाला आमंत्रित केलंय. मी तुम्हाला टॉस बॉक्स मधून घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी माझे परम मित्र साथी समालोचक मोहन दादा भोईर उपस्थित आहेत. प्लस ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद संदीप जी. अँड बॅक टू नाउन क्रिकेट. पुन्हा आपण मैदानाकडे जातो चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी. एक विजयासाठी भलं मोठं लक्ष्य, मोठं आव्हान आहे आणि निश्चित आम्हाला जर पाठलाग करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल तिसरी वेताळ कोपर या संघाला. कारण की आपण एकंदर आव्हान पाहिलं तब्बल 66 धावांचं आव्हान आहे. प्रतिशतकाला आपण जर विचार केला 16.50 ची सरासरी आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागेल विजयासाठी आणि त्यासाठी मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. निश्चितच सामना जर जिंकायचा असेल तर अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट आणि हायलाइट क्रिकेट. हलकासा अपील बघूया एक्झिट काय घडलंय. दोन पंचामधून थोडंसं डिस्कस केलं जातं. निश्चित चेंडू कुठं ब्रश झाले बघायचंय. अतिशय चांगला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंच बघूया कशा प्रकारचा निर्णय देतात, डिसाईड करतात. दोन पंचामधून डिस्कस केलं जातं. एक्झॅक्ट या चेंडूवर काय घडले ते बघायचंय. चेंडू कुठून ब्रश झालेलं बघायचंय. आणि मला वाटतं निश्चितच चेंडू बॅट मध्ये हलकासा स्पर्श आपण पाहतोय. उमेश याला मात्र मैदान सोडावं लागतं. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. चेंडू कुठे स्क्वेअर कट टाळण्याचा प्रयत्न. उमेश संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. कारण की मागच्याच खंडात आपण जर अपडेट पाहिलं तर उमेशच्या बॅट मधून 5 चेंडूवर 5 चौकार आपण पाहिले होते खणखणीत. नेक्स्ट फलंदाज किशोर जातोय. निश्चितच एक सौम्य असा धक्का लागतोय. श्री बेताल कोपर या संघाला संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. पहिल्या चेंडूवर 0 धावसंख्येवर बाद होतोय उमेश. नेक्स्ट फलंदाज किशोर जातोय. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. गोलंदाज जेवण. या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात बेटा फक्त चेंडू थोडासा पुश केलं जातं. चेंडू आपला जातो. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 1-2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाजाला थोडासा लेझी क्रिकेट आपण पाहतोय. 2 धावांशी श्री बेताल कोपर संघ पोहोचतोय. 1-2 या धावसंख्येवर. विजयासाठी एक भलं मोठं लक्ष तब्बल 66 धावांचं. प्रतिशतकाचा विचार केला 16.50 ची सरासरी आहे. बलून डिलिव्हरी बघूया एक्झॅक्ट पंचांकडे कशा प्रकारचा इशारा आहे. तो पंच निश्चित वाईटची खून करतात. फुल्यांचा चेंडू, फुलका चेंडू आपण पाहिला होता. गोलंदाज जेवण याच्या गोलंदाजीमध्ये अतिशय खराब चेंडू भीमर फिक्स झाली होती. पंच वाईटची खून करते का नंतर दाबणे संघात धावसंख्या वाढते 3. पुन्हा एकदा जेवण. या ठिकाणी मात्र निश्चितच अराउंड द लेग ट्रिपलचा फलंदाज क्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न किशोर या चांगला येतोय. चेंडूच्या लाईन पासून थोडासा विभक्त. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता येत नाही की चेंडूच्या लाईन मध्ये लाईन चेंडूची रीड करता येत नाही फलंदाजाला. एक मधल्या एसटीवरचा चेंडू आपण पाहतो. सरळ एसट्यानं भेदणारा चेंडू आपण पाहतो आणि फलंदाज किशोर हा बाद होतो. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. नेक्स्ट फलंदाज अरविंद जातोय. मागच्या सामन्यामधून ज्यांना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आता मात्र बघूया फलंदाजी कशा प्रकारचे करतो अरविंद. क्रिकेटचा बिग इव्हेंट आणि क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट एक लावण्य जो कशा स्पर्धेचा अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. स्वर्गीय बलवान पाटील स्मृती चषक 2020 हा थरार आपण पाहतोय. 40+ या संघांचा आपण एक अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन पाहतोय. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. जेवण पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राइक रोटेट करतोय अरविंद.
या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसं सूट केले जातात. अतिशय चांगला फटका, तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून शांताराम करतोय. फक्त एक धावेची मागणी. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला प्रहार झाला होता. चेंडू शॉट स्क्वेअर लेगला जातोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त एक धाव मिळते. फलंदाज अरविंद याला. अरविंद आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तर संघात धावसंख्या एक धावाने पुढे सरकते ती 4. पुन्हा एकदा जेवण. स्ट्राईक रोटेट करतो रोहित आणि या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका. चेंडू मिडून लॉंगनला येतोय. आउटफील्ड मधून पुन्हा एकदा अतिशय चांगलं क्षेत्र जैन करतोय. श्रीनाथ याचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र याच दरम्यान कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 6. थोडासा मिस्टाईम फटका आपण पाहतोय. निश्चितच फुलेंचा चेंडू होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र घेता आणि रोहित याला एक धाव मिळते. संघाला धावसंख्या वाढते ती 7. तर षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2-7. एक संत आणि खराब सुरुवात, एक निगडीत सुरुवात आपण पाहतोय. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय तुफान पिंपलास क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 चा थरार आपण पाहतोय आणि या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. आमचे परम मित्र तालुका क्रिकेट बुलंद आवाज व्हाइस ऑफ मानकोळी काढून केने सर यांच्याकडे या स्पर्धेला विशेष ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर गेली 25 वर्ष सातत्याने ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा झाली ते भिवंडी क्रिकेट समालोचक परिवाराचे सहसचिव शशीजी म्हात्रे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद शशी, धन्यवाद कडून केले. त्याचबरोबर प्रदीप पाटील डीजी बँकेचे वरिष्ठ लिपिक हे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. आपली मनापासून कौतुक. सध्या युट्यूबच्या माध्यमातून हे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेची मजा घेतात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं सांघिक सोसवारी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. भुजेंद्र स्ट्राईक रोटेट करतोय. रोहित नॉन स्ट्राईक साठी अरविंद. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या आणि पुढील 2 संघांना मी विनंती करतो आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. ताडाली आणि चाविंद्रा. फुलेंचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. चेंडू हाणसाळीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडून लांगणला येतोय. आउटफील्ड म्हणून चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या वाढते 9. विजयाचं लक्ष भलं मोठे 66 धावांचं निश्चित. एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. आपण जर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट, मोठे फटके, वज्र टोळे आणि भीम टोळ्यांची आवश्यकता आहे. विजेंद्र पुन्हा एकदा 5व्या फटका आपण पाहतोय. चेंडू शॉट मिडॉनला जातोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. फलंदाज रोहित याला मात्र मैदान सोडावं लागतं. बाद झालेला फलंदाज आपण रोहित याला पाहतोय. नेक्स्ट फलंदाज अनिल जातोय. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. अरविंद स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल तो नौका फलंदाज अनिल याला. अनिल याच्याकडे मात्र चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे आणि मोठे फटके मारण्याची क्षमता ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. कारण की तालुका क्रिकेट मधून श्री वेताळ कोपर या संघाकडनं त्याची एक अतिशय उत्तम कामगिरी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. बघूया महत्वाच्या सामन्यामध्ये काय करतोय अनिल. आता मात्र टेस्टच्या अंदाजानं चेंडूला सोडून दिलं जातं. पंच देतील मात्र पंचांना कुठल्या प्रकारचा इशारा येत नाही. चांगल्या चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे 10.
10 रन, लॉस ऑफ 3 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, संघात धावसंख्या आहे 3 बाद 10. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी चेंडू सुंदरसा सूटचा फटका आपण पाहतो. चेंडू स्कोर ऑफ विकेट. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, अंगलट येतो की काय असं वाटतं, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित 2 धावा कंप्लीट, धावसंख्या 12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. विजेंद्र संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड उत्कृष्ट गोलंदाज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा हुकचा फटका आपण पाहतो. चेंडू लॉंग समोरकडे ट्रॅव्हल प्रवास करतोय. खराब चेंडू उत्तम प्रार, जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय खराब चेंडू होता, अकुट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज थोडस शपथ चेंडू सुंदर असा हुक करतोय. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. आउटफील्ड मधून आपण पाहिलं होतं कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, दणदणी चौकार. धावसंख्या वाढते 16. सेक्शन रन, लॉस ऑफ 3 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. आणि या ठिकाणी मात्र चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. बघूया काय घडतंय आउटफील्ड मधून. लाजवाब असं क्षेत्ररक्षण जहीन याचं. अतिशय देखणा फटका, चांगला फटका आपण पाहिला होता. मग तेव्हा जास्त क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट झालं होतं, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं होतं. निश्चितच सांगायचं कुठेतरी मला वाटतं 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या जातात. विजयासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात, सर्वात महत्वाचं तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. नेक्स्ट फलंदाज शेखर जातोय. एक संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे आणि निश्चितच ज्याच्या खांद्यावर होता मात्र परिपूर्ण मदार, अतिशय माहीर आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 17 आणि अजूनही विजयापासून तब्बल 49 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 चेंडू 49 धावा असं एक समीकरण. महेंद्र कामणकरजी. नेक्स्ट फलंदाज संतोष, सॉरी गोलंदाज संतोष. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. लेफ्टन ओरचा मारा या ठिकाणी आउटसाइड एज. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेते. चेंडू जातो डीप थर्ड मारून. फक्त 1 धाव मिळते. फलंदाज शेखर याला शेखर आपलं वैयक्तिक खातं होतं. संघाची मात्र धावसंख्या 1 धावने पुढे सरते ती 18. विजयापासून अजूनही 48 धावा दूर आहे. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. 11 चेंडू आणि 48 धावा. या ठिकाणी चेंडूवर मोठा फटका. बघूया काय घडतंय. प्रतिम झेल कलेक्टर बल जज कॅच. जहीन संघातील सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जैन चेंडूला अप्रतिम कलेक्ट करतोय. वेल जज कॅच, अतिशय चांगला झेल कलेक्ट करतोय. फलंदाज बाद होतोय आणि नेक्स्ट फलंदाज केशव जातोय. यानंतर मित्र आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. अतिशय तडाखे बंद असा सामना पाहणार आहोत. भरालदेवी ताडाली विपक्ष. प्रथम कुमार चाविंद्र या 2 संघामधून. नेक्स्ट फलंदाज केशव येतोय. मिस टाइम फटका. चेंडू मिडॉपला येतोय. आउटफील्ड मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण. संतोष आपल्या फलतोडमध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. बडी मछली या पर जाल में फसती. फलंदाज शेखर याला मात्र मैदान सोडावं लागतं. आत्मघातकी फटका होता. मिस टाइम चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं. आत्मघातकी फटका शेखर याचा आणि आता मात्र कुठेतरी या विजयाच्या आशा संपुष्टात आलेल्या आहेत. तिसरी बेताळ कोपर या संघाच्या विजयापासून बराच धावा लांब आहे. अजूनही आमचे पुणे लेखक अल्पेश गावकडे यांच्याकडे आम्हाला माहिती मिळते की अजून विजयासाठी 9 चेंडूमध्ये तब्बल 48 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल आहे. मात्र मित्र क्रिकेट आहे. नेक्स्ट फलंदाज जातोय. मनोहरजी फलंदाज कोण आहे आपला? नंदू. देखते
बन जाता का सबका बंधू सामना जरी जिंकला तर खरोखरच सर्वांचं प्रेम आणि ऑन द ट्रिक साधणारा गोलंदाज ठरू का बघूया. या अगोदर ट्रिक साधली होती अरविंद याने या स्पर्धेत एकमेक पहिली ट्रिक. फटका फसतो की काय बघूया. मात्र वन बाउन्स एका टप्प्याने चेंडू जात आहे डाऊन द ग्राउंड शॉट. केशवच्या बॅट मधून चौकार येतोय. आज निश्चितच वेताळ कोपर या संघाच्या कोपर या संघाचा आपण विचार केला तर 2 हॅट्रिक एक चौकारांची अटॅक साधली होती ती उमेश याने. तब्बल 5 चेंडूमध्ये 5 चौकार. विकेट घेण्याचा प्रयत्न अतिशय चांगला चेंडू लेंथ लाईनचा चेंडू मधल्या इष्टीवरचा चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला पंपिंग केलं जातात प्लम केलं जातं त्या फलंदाजाला लेग बिफोर फलंदाज बाद होतो केशव. आज मात्र श्री वेताळ कोपर या संघाकडनं सर्वांना एक परफॉर्मन्स करण्याची संधी मिळते. आतापर्यंत आपण पाहतोय धावपडकर मला वाटतं तब्बल धावसंख्येने 22 फलंदाज बाद होतात ते 7. एक सर्वांना संधी आज साधून चालून आलेली आहे की आपला परफॉर्मन्स करण्याची. मनोहर एका सामन्यामधून ज्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावून उत्कृष्ट गोलंदाजी साधली होती मनोहर याने. आता मात्र फलंदाजीची गरज आणि बघूया ती फलंदाजी करतो का मनोहर. मात्र मनोहरजी मी एक सांगेन की आज तुमच्या सर्व खेळाडूंना एक परफॉर्म करण्याची चांगली संधी प्राप्त झालेली आहे. प्रत्येक खेळाडू खेळायला मिळते. चला वेलकम घ्या प्लीज. संतोष चेंडूला सुंदरसा ऑब्रे अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. 1 धाव मिळते मनोहर याला. 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 23. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 23 अजून विजयापासून तब्बल 43 धावा दूर आहे. मिशन इज इम्पॉसिबल है लेकिन क्रिकेट में कुछ भी मुश्किल नहीं है. शेवटचा अंतिम अखेरचं षटक हाताळण्याची संधी प्राप्त होईल संजू याला. ऍक्च्युअली 3ची पाहिजे होती याच्यातल्या 2 ओव्हर आपल्याला भेटले असते. अतिशय चांगला चेंडू थोडासा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅट पडीमध्ये संपर्क नाही मिडल ऑफ बॅट चेंडू घेत नाही फलंदाज किशोर आहे ना मनोहर याला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. विजयापासून अजूनही तब्बल 43 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडंसं ऑफसाईडला पुश केलं जातं. चेंडू शॉर्ट सेलिमिनार प्ला येतोय. 1 धाव मिळते ती फलंदाजाला. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज नंदू याला. उर्वरित 4 चेंडू मध्ये बघूया श्री वेताळ कोपर संघाला जिंकण्यासाठी किती 42 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 10 धावांचं 10.50 ची सरासरी प्रत्येक चेंडू मागे म्हणजे प्रत्येक चेंडूवर 10 धावांची गरज आहे. मिशन इज इम्पॉसिबल आहे. मग क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. राईट आर्म राऊंडचा मारा चेंडू येण्याच्या अगोदर ज्याची बॅट फिरवली जाते म्हणजे एखादा प्रेक्षक पिक्चर रिलीज होण्याच्या अगोदर जसं टाकीमध्ये जाऊन बसतोय तशा प्रकारे आपण पाहिलं चेंडू येण्याच्या अगोदर बॅट फिरवली जाते बंडू याची. आता मात्र फक्त चेंडूला दिशा दिली जाते. झेल घेण्याचा अतिशय चांगला दांडका प्रयत्न आपण आउटफील्ड मधून संदेशाचा पाहिला. मात्र झेलपासून थोडासा विभक्त राहिला. पुन्हा एकदा गोलंदाज संजय राईट आर्म राऊंडचा मारा आणि या ठिकाणी मात्र मोठा फटका अतिशय चांगला फटका होता बंडू याचा.
आणि निश्चितच जरी श्री वेताळ कोपरा संघ पराभूत असला तरी मात्र सेलिब्रेशन केलं जातं विजयाचं. ज्याप्रमाणे सेलिब्रेशन केलं जातं त्यामध्ये पराभूत झालेला संघ जरी असला तरी मात्र सेलिब्रेशन संघामधून केलं जातं. मनोरंजन चांगलं होतं. आणि बंडू नंदू सोसल नंदू याच्या बॅट मधून आपण अतिशय उत्कृष्ट फटका पाहिला. रमेश नेक्स्ट बॅट्समॅन रमेश जातोय. आणि निश्चितच गणेश नेक्स्ट टाइम हा जो फलंदाज आहे नंदू याला पुढे चालना दिली जाईल. पुढच्या मॅच मध्ये नंदू याला आपण निश्चितच बढती असेल. या ठिकाणी थोडस ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिडापून लॉंग ऑनला येतोय लॉंग ऑफला येतोय. कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही याचं कारणही आपण पाहिलं होतं. गणेश आपण चेंडू पंचांकडे सुपूत करायचंय. तर ह्याच बरोबर श्री वेताळ कोपरा संघ या स्पर्धेत बाद होतो. हडलक मनोहरजी एन हडलक अरविंदजी हडलक उमेशजी एन हडलक श्री वेताळ कोपर एंड गुड लक अष्टविनायक ठाकूरपडा. चला वऱ्हालदेवी ताडाली संघाचा संगणक आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि विनंती असेल अगेन संघाला आपण लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची. वेलकम रामजी पाटील. प्रथम कुमार चामिंदा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करेल. तर नाणेफेक जिंकले आपण पाहिलं होतं. ताडाली संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि बघूया या दोन संघांमधून कशा प्रकारची चकमक कशा प्रकारचा संघर्ष कशा प्रकारचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. दोन्ही नामांकित संघ आहेत आणि सर्वात म्हणजे दोन्ही संघांमधून अष्टपैलू अशा खेळाडूंचा भरणा आहे. निश्चित प्रेक्षकांना चौकार षटकारांची आतिषबाजी या सामन्यामधून बघायला मिळेल.